हॅलो, हाय, नमस्ते. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण ब्लाऊज कटिंग बघणार आहोत. शिवलेल्या ब्लाऊजवरून माप घ्यायचे कसे आणि कसे कटिंग करायचे ते. हे शिवलेलं ब्लाऊज आहे, त्याचं आपण माप घेणार आहोत. पाठीमागून पकडलेलं आहे. त्याची पूर्ण उंची किती आहे? 14 इंच. 14.5 इंच येत आहे, 14.25 इंच. तर आपण 15.5 इंच म्हणजे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत मार्जिनमुळं. आणि मी इथं 15.5 इंचावर अशी मार्जिन केलेली आहे. आणि हा 36 इंचाचा ब्लाऊज असल्यामुळं त्याचं माप जे आहे ते 9 इंच आणि 2 इंच मार्जिन म्हणून 11 इंचाची छाती टाकलेली आहे. 5.5 इंचाचा मी इथं गळा आणि शोल्डर असं मिळून माप घेत आहे. आणि हा मुंडा 5.5 इंचाचा घेत आहे मी. आणि आपण अशी रेग मारून घेऊया. तर तुम्ही बघू शकता, याला मी 1.5 इंचाचा मुंड्याला आकार देणार आहे. 1.5 इंच आणि त्याचं मध्य 5.5चं मध्य घेऊन किती होतं, तर त्याला थोडंसं कमी असं 2.25 इंचावरती मी अशी मार्जिन केलेली आहे. आणि हा मुंड्याला आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण बघूया पुढचा भाग आपण डायरेक्ट पण टाकू शकतो, परंतु पेपर कटिंग केल्याने व्यवस्थित येतो. तर आपण पेपरवर 15.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर 5.5 इंचाचा गळ्याचं माप आणि मुंड्याचं माप टाकलेलं आहे. मुंड्याचं माप टाकलं आहे 5.5 इंच. त्यानंतर आपण हे 11 इंचावरती असे पूर्ण खूण करून घ्यायचे आहे. पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. आणि पुढच्या मुंड्याला आपण हे 1 इंचावरती आपण मार्जिन देणार आहोत, 1 इंचाचा, आणि आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा गळा किती आहे आपला? 7 इंचाचा आहे. पुढचा गळा किती आहे? 7 इंच आहे. तर त्यामध्ये आपण 8 इंच घेणार आहोत. 7.5 इंचाचा गळा आहे, त्यामुळे अर्धा इंच मार्जिन आणि वरतून 2 इंच आणि खाली 2.5 इंच असं करून आपण हे रेग करून घ्यायची आहे. आणि गळ्याला गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आपण क्रॉसपट्टीची उंची किती आहे? 3 इंच. आपण 3.5 इंचाची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. अर्धा इंच आपलं मार्जिनमध्ये जाणार आहे आणि इकडून 3 इंच. आणि त्यानंतर आपण अशी रेग मारून घ्यायची आहे व्यवस्थित पद्धतीने आणि त्याला आकार देऊन घ्यायचा आहे क्रॉसपट्टीचा. त्यानंतर आपण कटोरीची कटिंग करणार आहोत. आपण हुक बेल्टपासून 5.5 इंच, 5.25 इंच आणि 6 इंच या असे 3 मार्जिन करायचे आहेत, जेणेकरून आपला कटोरीचा आकार हा व्यवस्थित यायला पाहिजे. आणि गळ्यापासून 1 ते 1.5 इंच अंतरावर आपण अशी खूण करून घ्यायची आहे. आणि मुंड्यापासून 2 ते 2.5 इंच अंतरावरती आणि आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि आपण असा कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने जे आपली कटोरी व्यवस्थित येते. आणि मध्ये व्हिडिओ कट झाल्यामुळे हे कटिंग केलेलं काही आलेलंच नाही आहे. आता कटोरीचा आपण दुसऱ्या पेजवर आपण कटोरी मोठी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. तर कॅमेरा कसा बसला आणि कसं त्याचं स्टिचिंग कटिंग वगैरे असे आहे असं आपल्याला कटोरी आधी आखून घ्यायची आहे कागदावरती दाखवल्याप्रमाणे. त्यानंतर आपण कटोरीपासून खालच्या बाजूला 1 इंच अंतर ठेवून आपण कटोरीचा आकार काढून घेतलेला आहे, तुम्ही बघताय अशा पद्धतीने. त्यानंतर आहे अशी कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे पेपरवरती. आता हे कडोनी काढल्यामुळे ओळखायला येत नाही आहे. त्यानंतर आपण इकडून 1.5 इंचापर्यंत आपण कटोरी वाढवू शकतो. 2 इंचा मध्य काढायचा आहे आणि जिथे मध्य येतो तिथून 1.5 इंच अंतरावरती खाली खूण करून घ्यायची आहे व अशी क्रॉस लाईन ओढून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे. आणि अशा पद्धतीने जरी तुम्हाला नाही लक्षात आलं तर तुम्ही पुन्हा मला विचारू शकता, मी परत सेपरेट टाकेन. गळ्याच्या बाजूने वरती अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे मार्जिनसाठी. आणि आता आपण अशा पद्धतीने ड्रॉ करून घेऊया. हे झालं आपल्या कटोरीचा आकार. आता आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे, व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. मार्जिनमध्ये कटोरी जास्त झाले तरी चालेल, परंतु कमी पडता कामा नये. कमी पडले असता कटोरी व्यवस्थित बसणार नाही. अशा पद्धतीने आपण कापून घ्यायची आहे व्यवस्थित अशी दाखवल्याप्रमाणे. ही आपली अशी कटोरी व्यवस्थित अशी कटिंग करून झालेली आहे. परत अशी फोल्ड करून बघायचं आहे, सेंटर काढायचं आहे. व्यवस्थित सेंटर येत असेल तर आपली कटोरी ही व्यवस्थित कटिंग झालेली आहे, तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला हेच अस्तरवरती टाकून कटिंग करून घ्यायचं आहे.
पूर्ण कॅमेऱ्याचा अँगल हा चेंज झाला आहे, त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ आलेला नाही आहे. त्याबद्दल मी तुमची माफी मागते. कस्टमर आल्यामुळे कॅमेरा हलला आणि तो नंतर माझ्या लक्षातच आला नाही, मी पाहिलं नाही, तसंच कटिंग वगैरे चालू ठेवली, त्यामुळे व्यवस्थित दिसलेलं नाही आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित येईल याची मी दक्षता घेईन. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा असा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. आणि नवनवीन व्हिडिओ किंवा डिझाईन पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुढच्या वेळेस मी व्यवस्थित शूट करून टाकेन.